माळाच्या डोंगरामध्ये शेळ्याचा व्यवसाय रे, 28 वर्ष झाली नाही लग्नाचा या मेहरी. हे गाणं गुणगुणत माझा गावाकडचा मित्र मया शेताच्या बांधावर डोक्याला हात लावून बसलेला. मला म्हणला 28 वर्षात झालोय तरी लग्नाला पुरगी भेटना, तुझ्यासोबत पुण्याला यावं म्हणतोय. त्याला म्हणलं इथं तंबाखू माळायच सोना नाही आणि तू पुण्याला येऊन काय करतो, गप आपला गावाकडे जरा. तेवढ्यात माया म्हणतो, अरे बाबा पुण्यात गेलो तर एखादी नोकरी मिळेल, नोकरी असली की एखादी छोकरी भेटल, पण गावाकडे राहून काय संसार उभा राहिला असं वाटत नाही गाड्या. मी म्हटलं असं मला का म्हणायला लागलाय रे, एवढं 5 एकर बाग आहे, ती शेतीचा मालक तू, आणि तुला कोण पुरगी द्यायचं नाही. तेव्हा जी काय कहाणी मला मयानं सांगितली ती ऐकून मला रडायलाच यायला लागलं. तो म्हणतो आता पोरींच्या अपेक्षाकडे लय वाढल्यात, पोरींना जमीन पाहिजे, शेती पाहिजे, पण शेतीत काम बी करायचं नाही, गावाकडे राहायचं नाही, नोकरी पाहिजे, ती बी परमनंट पाहिजे, शहरामध्ये स्वतःचा फ्लॅट पाहिजे, तरच पोरगी तयार होती लग्नाला. जमिनी किती, घरा किती, पगार किती, पैसा किती, अरे पोर मागते का बँकेत लोन मागते. आता जर माझ्या जीवावर बापानं सोडलेली जमीन कसायची मी थांबवली तर जमिनीत पार बाबळी उगवतील की. आणि शहरामध्ये गेलो तर आईकडे कोण बघणार, दोन्ही बाजूनी पाक कोंडी झाली. बरं बघत हे मयाच्याच बाबतीत होतंय का, तर नाही. तुम्हाला पण या सगळ्या गोष्टी अगदी जवळून माहीत असतील नाही का. मुलींच्या अपेक्षा काय वाढल्यात, मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही आहेत, आणि विशेष करून मुलगा शेती करतोय म्हणल्यावर पोरगी नकार देणार यात काही शंकाच नाही. पण हा प्रश्न किती गंभीर आहे हे शेतकऱ्यांच्या पोरांना अगदी चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न नेमकी का होत नाही आहेत, कोणत्या अडचणी येत आहेत, आणि यावर सगळ्यावर उपाय काय असू शकतो, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ नक्की बघा, कारण मला माहितीये तुमचं बी खोळंबलंय. नमस्कार, मी प्रथमेश, आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. एकाही शेतकऱ्याच्या कुटुंबात लग्नाचा विषय निघला की कुटुंबातल्या पोरापोरींच्या गालावर लाली यायची. लग्नाळू पोरापोरींना जोडीदाराबद्दल गुलाबी स्वप्न पाडायची, लग्न चटकन जमायची आणि संसार पटकन उभे राहायचे. पण मागच्या 10 ते 15 वर्षात शेतकऱ्याच्या कुटुंबातील लग्नाळू पोरांची अवस्था अवघड झालेली दिसते. 30च्या पुढे वय गेलं पण अजून लग्न झालेली नाहीत, अशा पोरांचं प्रमाण गावागावात वाढत चाललंय. पोरगा शेती करतो म्हटलं की लग्नाचा विषय पुढे सरकतच नाही. शेतकरी बाप आपल्या लेकाचं लग्न जमवण्यासाठी दारोदार भटकतोय. तो शेतकरी आहे हा त्याचा काय गुन्हा आहे का? शेतीत काम करणाऱ्या तरुणांना लग्न जमवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतोय, आणि यामुळं महाराष्ट्रातले लाखो तरुण शेतकरी किंवा तरुण नैराश्याच्या गर्तेत सापडलेत. एकीकडे देशानं चंद्रावर झेप घेतली पण समाज स्वास्थ्याला मात्र गरगर लागली. सून खानदानी पाहिजे, जातीतली पाहिजे, संस्कारीच पाहिजे, सासू सासऱ्याची सेवा करणारीच पाहिजे, लग्नात बक्कळहुंडा पाहिजे, अशा डिमांड मुलाकडच्या मंडळीच्या होत्या. पण अलीकडच्या काळात कोणत्याही जातीतले असू दे, फक्त आमच्या पोरासाठी पोरगी बघा असं पोराच्या आई वडिलांकडून बोलणं जाते. कारण शेतकऱ्याच्या पोरासाठी आता पोरीच मिळत नाहीये. पूर्वी हुंड्याची मागणी करणारी मुलांकडची मंडळी आता हुंडा द्यायला तयार झाली आहेत, तरी देखील लग्न जुळत नाही आहेत. लग्न जुळवून देणं हा सुद्धा आता अनेकांचा एक बिझनेस झालाय. मध्यस्थीला पैसे देऊन मुलाकडेचे स्थळ शोधायला सांगतात. बरं, ज्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते पैसे देऊन स्थळ शोधून सगळं जुळून आलं तर पोराचं लग्न तरी करू शकत आहे. पण ज्यांची आर्थिक परिस्थिती तशी नाही आहे त्यांनी काय करायचं बरं? बरं मंडळी, काही वर्षांपूर्वी परिस्थिती अगदी उलटी होती. शिकलेली मुलगी असूनही तिला स्वतःचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. माझी आजी तर सांगते, तुझ्या आजोबाचं तोंड मी अंतरपाट खाली घेतल्यावरच लग्नात बघितलं. बाकीची सगळी बोलणी आणि पोराची पसंती घरच्यांनीच केली होती. मात्र आता काळ बदललाय. पोरं शिकलेली असून सुद्धा पोरांना पोरी मिळत नाही. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मुली आता शिक्षित झाल्या, त्यांना आपल्या हक्कांची, कर्तव्यांची, अधिकारांची जाणीव झाली आहे. मुलांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबरीनं प्रत्येक क्षेत्रात मुली अव्वल आहेत. त्यामुळे त्यांना आता एक स्वतःचं ठाम मत आहे. त्यामुळं त्या त्यांच्या अपेक्षांच्या निकषांमध्ये बसलेल्या मुलालाच होकार देत आहेत. मात्र या अपेक्षांच्या निकषांमध्ये शेती करणारा मुलगा मात्र येत नाही आहे. हे चित्र दिवसेंदिवस जास्तच ठळक होत चाललंय. आधीच्या काळात शेतकऱ्याला पोरगी देणं म्हणजे आपली पोरगी सुखात नांदेल असं म्हटलं जायचं. बागायती शेती, घरी ऊस पिकतोय, गंजीची रांगच रांग लागली आहे, मग आपली पोरगी तूप खाऊन सुखात राहील असं समजलं जायचं. मग जसजसा काळ पुढे गेला तसं लोकांचा शहराकडचा कल जास्त वाढला. गावाकडची पोरं शहरात जाऊन नोकरी धंदा शोधायला लागली. काही जण अख्ख्या कुटुंबालाच घेऊन पुणे मुंबई सारख्या शहरात स्थायिक झाली, तर काही जण फक्त नोकरीसाठी पुण्यात येऊन राहिली. कधी तर शनिवार रविवार गावी जायचं, घरातल्यांना भेटायचं, गावातल्यांना भेटायचं,
आणि इकडं पुणे मुंबईत भाड्याच्या घरात राहत असलं तरी गावाकडे जाऊन शहरीपणाचा रुबाब दाखवायचा. शहरात किती मोठ्या प्रमाणावर सुखसोयी उपलब्ध आहेत, सगळं कसं हाकेच्या अंतरावर आहे, घरी बसल्या सगळं कसं ऑनलाईन भेटतंय, या सगळ्या भल्या मोठ्या गप्पा मारायच्या. या सगळ्या गप्पांमधून झालं काय की सगळ्यांना शहराकडचं आकर्षण वाटायला लागलं. त्यामुळे पोरींना आणि पोरींच्या आयांना देखील गावाकडचा पोरगा नको वाटायला लागला. बरं, हे पूर्णपणे खोटं पण नव्हतं, कारण शहरांमध्ये बऱ्याच सुखसोयी उपलब्ध आहेत. पण कोरोना सारख्या काळात आपण बघितलंय की शेवटी मृत्यू समोर दिसला की आपली माती, आपलं घर आणि आपलं गावच आठवतं. पण मंडळी, शेतकऱ्याच्या पोरांना लग्नासाठी मुली न मिळण्याची बरीच कारण आहेत. यामधलं पहिलं कारण आहे ते म्हणजे आर्थिक अनिश्चितता. शेतीमध्ये हमीभावाचा अभाव आहे, उत्पादनापेक्षा खर्चच जास्त झालाय. त्याच्यामुळे उत्पन्न कमी होतंय आणि पगारी नोकरी नसल्यामुळे मुलींचे पालक शेतकरी पोराला मुलगी द्यायला थोडं घाबरत आहेत. दुसरं कारण आहे ग्रामीण जीवनशैलीची भीती. आता काय झालंय, आजकाल आपण बघतो की मुलींना शहरात राहणं, सगळ्यात सोयी सुविधा असणं जास्त महत्वाचं वाटतं. त्या कधी आईबापाच्या घरात शेतात गेलेली नसतात. त्याच्यामुळं गावाकडे राहणं आणि गावाकडचं ज्या पद्धतीचं राहणीमान आहे ना, हे सगळं त्यांना नको असतं. त्यानंतर तिसरं कारण म्हणजे साक्षरतेमधली दरी. ग्रामीण भागात मुली जास्त शिकतात, मात्र मुलांचं शिक्षण कमी आहे. त्याच्यामुळे लग्नामध्ये एज्युकेशन गॅप पडतो. आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या पोरासोबत लग्न करणं मुलींना आजकाल पटत नाही आहे. त्याच्यामुळे मुली जास्त शिकलेला आणि शहरांमध्ये नोकरीला असलेला मुलगा निवडतात. त्यानंतर मुलगा मुलगी लिंग गुणोत्तर प्रमाण जे आहे ते जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत कमी आहे. आणि हे सगळं कुठेतरी स्त्री भ्रूण हत्येमुळे झालं असावं. कारण एकेकाळी मुलगाच हवा, वंशाला दिवाच हवा या विचारातून अनेक मुलींचे गर्भपात करण्यात आले. त्यामुळे आता लिंग गुणोत्तर रेशोमध्ये मुलींची संख्या बरीच कमी दिसते. पण यासाठी मग आपण काय करू शकतो जेणेकरून शेतकऱ्यांच्या पोरांना लोक मुली द्यायला तयार होतील? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या सुखसोयी शहरात आहेत ना, त्या पद्धतीच्या सुखसोयी गावात कशा उपलब्ध करता येतील याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं काढता येईल यावर भर दिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रीतीभाती परंपरा सांभाळत तेवढंच मॉडर्न विचारांना देखील प्राधान्य दिलं पाहिजे. बाकी मंडळी, शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न न होण्याची अजून काय कारण असू शकतात असं तुम्हाला वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.